2018 मध्ये एक मुलगी होती आपली कातकरी समाजाची सोनम वाघ, ती मध विकत होती. तर मी तिच्याकडून मध विकत घेतलं. मी विचारलं तू कितवीला आहे? ती म्हणली मी आता होते 4थीला, पण माझ्या वडिलांनी मला मेंढपाळाकडं विकून टाकलं मला हे कळण्यासाठी, मेंढ्या वळण्यासाठी. आणि ते काहीतरी 3000 रुपये तिने त्या मेंढपाळाने त्या मुलीच्या पालकांना दिले होते. मी त्या मेंढपाळाला ते 3000 रुपये देऊन टाकले आणि ते फेसबुकवर टाकलं. तर ते मित्रांनी मला ते मदत देऊन अजून 10-15 हजार रुपयाची मदत दिली. मग नंतर मी त्या मुलीला शाळेत टाकलं, तर ती मुलगी जवळ 10वी पर्यंत शिकली. पुणे जिल्ह्यातील जुन्नर मधील आदिवासी मुलींच्या वसतिगृहात 2007 मध्ये अनिल साबळे स्वयंपाकी म्हणून रुजू झाले. आता गेली 15 वर्ष त्या आदिवासी मुलींच्या शिक्षणासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत उभी करतायत. साबळे सरांनी माझी टॅलीची फी पण भरलेली आणि टायपिंगची पण फी भरलेली. मग याच्या बेसवर मला चांगला कम्प्युटरशी रिलेटेड जॉब भेटेलच. सरांनी म्हणजे ज्या मुलींना सांगितलेलं ना का मी तुला मदत करेन, त्या सगळ्या मुलींना सरांनी मदत केली. धन्यवाद मॅडम. मॅडम, जर छोटी गोष्ट नाहीये, आपण जर हाच विचार नाही केला ना तर हे कधी सुधरू शकत नाही. पुणे जिल्ह्यातल्या आदिवासी भागात उमासारख्या अनेक मुलींना शिक्षणासाठी झगडताना पाहून अनिल साबळे यांनी शक्य तिथे त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला. ही कोरोना मधली बात आहे, ज्याच्यामध्ये मुलं शाळेत नव्हती जात आणि इकडे म्हणजे असे व्हायचे. मग माझ्याकडे काय फळा वगैरे तेव्हा काहीच साधन नव्हतं. मग भिंत होती, त्या भिंतीवर मी कोरायचे आणि मुलांना सांगायचे बेरीज कोण कोण लिहायचे बेरीज. साबळे सर भेटले. सर मला म्हणाले का उमा मदत लागली तर मी तुला करू शकतो. मी म्हणलं सर आपल्याला मदत करताय, मग आपण मदत मागून इतरांची मदत करू. मग मी त्यांच्याकडे फळा मागितला की सर असं असं आहे, मला एवढी मुलं आहेत तर मला शिकवायची त्यांची खूप इच्छा आहे का त्यांनी पुढे जावा, या इच्छेने मी शिकवते, सर तुम्ही मला फळा द्या. सरांनी कुठलाही विचार न करता मला फळा दिला. अनिल साबळेंनी लोकवर्गणीतून दिलेल्या फळ्यावर उमा आता तिच्या कातकरी वस्तीत मुलांना रोज शिकवते. तसं पाहायला गेलं तर या मुलींना अगदी छोट्या मदतीची गरज भासते, पण ती वेळेवर मिळणं अधिक महत्वाचं असल्याचं साबळे सांगतात. या कामाशिवाय एक उत्तम लेखक आणि कवी म्हणून साबळे यांची ओळख आहे.